नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे की तुमचं पण ठरलं तर मग या मालिकेवरती किती प्रेम आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे जबरदस्त अपकमिंग ट्विस्ट. मित्रांनो, आपल्याला तर माहिती आहे अर्जुन आणि सायली म्हणजेच खरी तन्वी यांची लहानपणी किती घट्ट मैत्री होती आणि ते एका भयानक घटनेनंतर वेगळे झाले. आणि ऍक्सिडेंट मध्ये वाचलेली खरी तन्वी ही सायली आहे हे सत्य अजून सायलीला माहिती नाहीये. आणि याचाच फायदा घेत प्रियाने खोट्या तन्वीचा मुखवटा घालून सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश केला. परंतु पुढील काही भागांमध्ये मालिकेमध्ये एक अशी घटना घडणार आहे ज्याने पूर्ण आजी व घरातील सर्वांसमोर एक सत्य येणार आहे. ते म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे हे सर्वांना समजणार आहे. आता नेमकं काय होणार आहे हे जाणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि मला खात्री आहे तुम्ही ठरलं तर मगचे फॅन आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता चॅनलवरती आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका आणि सोबतच ती बेल आयकॉन पण दाबा, कारण की आम्ही दररोज मालिकांचे रिव्ह्यू टाकत असतो आणि तेही सर्वात आधी. तर चला तर आपण टाइम वेस्ट न करता जाणून घेऊया की नेमकं हे कसं घडणार आहे. तर आता आपल्याला मालिकेमध्ये पुढे दिसणार आहे की सुभेदारांच्या घरामध्ये एक गुप्त खोली असते. तन्वीच्या ऍक्सिडेंट पासून गेली कित्येक वर्ष ती खोली बंद असते. हॉलमध्ये जिथे तन्वी आणि प्रतिमाचा फोटो आहे त्याच्या स्ट्रेट पाठीमागे ही खोली असते. अर्जुन आणि सायली जेव्हा लहान होते तेव्हा ते दोघेही याच खोलीमध्ये खेळत. इथे त्यांच्या लहानपणीच्या सर्व आठवणी असतात आणि त्यांच्या खेळणी देखील असतात. पण प्रतिमा आणि तन्वीचा जेव्हापासून ऍक्सिडेंट झालेला असतो तेव्हापासून पूर्णाजीने ही खोली बंद करून ठेवलेली असते आणि तेव्हापासून पूर्णाजीने ही खोली पुन्हा कधीच उघडलेली नसते. परंतु या खोलीमध्ये सायली काही कारणाने जाणार आहे. त्या फोटोच्या फ्रेम मागे असलेला दरवाजा सायलीला दिसणार आहे. ही नेमकी कोणती खोली आहे हे बघण्यासाठी सायली आता आतमध्ये जाणार आहे. खोलीत गेल्यानंतर सायलीला त्या सगळ्या गोष्टी दिसतील ज्या तिच्या बालपणी तिने अर्जुन सोबत तिथे घालवलेला जो टाइम असतो, त्याच्यासोबत खेळलेल्या ज्या खेळणी असतात, त्याच्यासोबत खेळलेले खेळ असतात, ते सर्व तिला आठवायला सुरुवात होणार आहे. ज्या ज्या गोष्टी तन्वी व अर्जुनच्या जीवाजवळच्या होत्या त्या गोष्टी तिला तिथे दिसणार आहे. कपडे, मातीची भांडी, कागदी होड्या, शंख शिंपले आणि अशा बऱ्याच काही गोष्टी या खोलीमध्ये तिला दिसणार आहे. आता सायलीला या गोष्टी बघून धक्काच बसणार आहे. आता या सगळ्या गोष्टी बघून तिला बालपणीच्या त्या गोष्टी त्या आठवू लागतात. तिला असं वाटू लागतं आता आपल्या या गोष्टींशी खूप जवळचा संबंध आहे असा तिला भास व्हायला सुरुवात होती. आता तिला असं वाटायला लागतं की आपण या गोष्टी कधीतरी पाहिल्या आहेत. आता तेवढ्यातच पूर्ण आजीला दिसतं की त्या खोलीमध्ये कोणीतरी गेलंय. पूर्ण आजी कोण गेले हे बघायला जाते. वर्षानुवर्षापासून ही खोली उघडी बघितल्याने पूर्ण आजीला तर धक्काच बसतो. ती खूप भडकलेली असते. ती आतमध्ये जाऊन बघते तर तिला सायली दिसते. सायली आतमधील एक एक वस्तूला हात लावून रडत असते. पूर्ण आजी सायलीवरती प्रचंड भडकलेली असते आणि ती मोठ्यानेच सायलीवरती ओरडते. खोली उघडण्याची तुझी हिंमतच कशी झाली? कुणाला विचारून तू इथं आलीस? असं विचारपूस न करता कुठेही शिरायचं नसतं, एवढी साधीशी अक्कल नाही तुला? पूर्ण आजी मोठमोठ्याने सायलीला बोलत असते. आता पूर्ण आजीचा आवाज ऐकून कल्पना, अर्जुन आणि घरातील सर्वजण खाली येतात. आता सर्वजण आश्चर्याने बघू लागतात. अर्जुनही बघू लागतो. अर्जुनलाही काही पुसटच्या गोष्टी आठवायला लागतात. सायलीला मात्र रडू येत असतं. ती ओक्साबोक्शी रडत असते. तिच्या तोंडून शब्द निघत नसतात. तिच्या हातातील वस्तू पूर्ण आजी आता हिसकावून घेते आणि आता सायलीच्या थोबाडीत मारते. सायलीला आता सर्व आठवलेलं असतं. सायली विचार करते की मला आठवत होतं, मला वाटायचं नेहमी की या गोष्टींशी माझा काहीतरी संबंध आहे. या घराशी, या घरातल्या प्रत्येक गोष्टीशी माझा काही ना काहीतरी संबंध आहे. त्याचं कारण काय आहे हे मला समजलंय. सायली आता पूर्ण आजीच्या गळ्यात पडून रडू लागते, कारण की तिला समजलेलं असतं. सायली हे काय करते? पूर्ण आजीच्याच गळ्यात पडून रडते आणि तेही पूर्ण आजीने मारल्यानंतर, असा विचार सर्वजण करू लागतात. घरातील इतर सदस्यांना, इव्हन अर्जुनला देखील काहीच कल्पना नसते हे नेमकं घडतंय तरी काय. हा सर्व एक आल्हाददायक प्रसंग असतो. पूर्ण आजीला देखील याची काहीही कल्पना नसते. तिलाही समजत नसतं की सायली अशी का वागून राहिली. सायली म्हणू लागते, पूर्ण आजी, अगं मला सर्व काही आठवलंय. आता या खोलीतील बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या आहेत. मला सर्व आठवलंय. सायली नेमकं काय बोलतेय हे कोणालाही समजत नसतं की हे तू नेमकं काय बोलतेय. पूर्ण आजी बोलते की काय बोलतेस तू आणि काय आठवलंय तुला? तू आधी मला हे सांग की तू इथं आली कशी आणि तुझी हिंमत कशी झाली या खोलीमध्ये येण्याची? अर्जुन व माझ्या तन्वीच्या वस्तूंना हात लावण्याची हिंमत तुझी कशी काय झाली? सायली मात्र रडतच असते आणि सायली म्हणते, पूर्ण आजी, मला
नियतीने इथे खेचून आणलं. नियती सांगत होती, जे तुझं नाहीये असं तुला वाटतंय ते मात्र तुझंच आहे. पूर्णा आजीला मात्र आता राग येतो. पूर्णा आजी म्हणते, पहिलं तुझं हे कोड्यातलं बोलणं बंद कर आणि आता फक्त आणि फक्त मुद्द्याचं बोल. आणि तुझे हे रडण्याची नाटकं बघून मी काय आता पगळणार नाहीये. तेव्हा नाटकं करून काही फायदा नाही. तू खूप मोठा अपराध केलाय या खोलीमध्ये येऊन. सायली म्हणते, पूर्णा आजी. सायली आता थेटच सांगते, पूर्णा आजी, मीच तुमची तन्वी आहे. आणि हे मला आठवलंय. सायलीच्या तोंडून असं काही ऐकून पूर्णा आजी व घरातील सर्वांना धक्काच बसतो. पूर्णा आजी बोलते, हे काय बोलतेस तू? तुला वेळ बीड तर नाही लागला ना? आणि मला माहिती आहे माझी तन्वी कोण आहे आणि तन्वी ही तिच्या घरी आहे आता सध्या. सायली म्हणते, अहो पूर्णा आजी, अहो मी खरंच सांगते हो तुम्हाला, माझ्यावर खरंच विश्वास ठेवा तुम्ही. मला खऱ्याने खरंच सर्व आठवलंय. आता मात्र सायलीच्या बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवत नसतं, कारण की हे असं अचानक सायलीने सर्वांपुढे व्यक्त केलेलं असतं. त्याला पाठपुरावा म्हणून सायलीकडे आतापर्यंत तरी असं काही नसतं. आता या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी सायली मधुभाऊंना सुभेदारांच्या घरी बोलवून घेते. आता सायली मधुभाऊंनाच सांगायला लावते की सायली नेमकी त्यांना भेटली तर भेटली कशी. मधुभाऊ सुभेदारांना सर्व काही सांगू लागतात. ते म्हणत असतात की मी एकदा मंदिरात होतो तेव्हा ही छोटीशी पोर मंदिराच्या पायऱ्यांवरती रडत बसलेली बघितली मी. ती खूपच घाबरलेली होती आणि सारखी आई बाबा अशी हाक मारत होती. तेव्हा मला समजलं होतं की हिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलंय. आणि मग मी हिला घेऊन आश्रमात गेलो. नंतर ही खूप आजारी पडली. मी हिच्यावरती औषधोपचार करून हिला बरं केलं, पण हिला तिची खरी ओळख, तिचं घर काहीही सांगता येत नव्हतं. आणि मग नाविलाजाने मला घरच्यांचा शोध नाही घेता आला आणि मग मी हिचं नाव सायली ठेवलं आणि मग हिला बाकीच्या मुलांसोबत लहानाची मोठं मी आश्रमातच केलं. पूर्णा आजी मात्र म्हणते, सायली, यावरून काही सिद्ध होत नाही की तू खरी तन्वी आहे म्हणून. आणि तू तन्वी आहे तर मग ती तन्वी कोण आहे जी एवढ्या दिवस तन्वी म्हणून राहतेय? पूर्णा आजीला मात्र हे काही पचत नसतं. पूर्णा आजी सायलीवरतीच आरोप करू लागतात. तुझी ही नाटकं अशी संपायची नाही. आता सर्व काही खरं खोटं करूया. पूर्णाई आता खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला घरी बोलवून घेते. आता पूर्णाईने असं अचानक का बोलवलंय हे प्रियाला काही कळत नसतं. प्रिया लगेचच तिथे येते. पूर्णा आजी प्रियाला म्हणते, या मुलीचं म्हणणं आहे की ती खरी तन्वी आहे आणि त्यामुळेच मला तिच्या आधी सिद्ध करायचंय, ती नाही तर तू माझी तन्वी आहे. आता हे सर्व अचानक ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया मात्र मनातच बोलत असते की अरे बापरे, आता हे काय झालं आणि सायलीला हे कसं काय समजलं सगळं. आणि आता असं अचानक बोलवलंय पूर्णा आजीने. आता काय होईल काय नाही काय माहित. आता तर मी मेलेच. प्रिया आता इतकी घाबरलेली असते, तिच्या चेहऱ्यावरून साफ कळत असते. पूर्णा आजी प्रियाला जवळ बोलावून घेते आणि म्हणते की माझ्या तन्वीच्या उजव्या तळपायावरती एक जन्मखून आहे. ती जन्मखून तुझ्या पायावरती 100% नसणार हे मला चांगलंच माहिती आहे. आता हे ऐकून प्रिया मात्र खूपच हादरते आणि पूर्णा आजीने असं अचानक बोलवल्याने प्रिया पायावरती खून करायची विसरून गेलेली असते. आता प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते. तर सायली इकडे हसत असते. पूर्णा आजी मात्र दोघींनाही आपले पाय दाखवायला लावते. पूर्णा आजीलाही कल्पना नसते की आता पुढे काय घडणार आहे, परंतु पुढे जे काही घडतं त्याने पूर्णा आजीला मात्र धक्काच बसतो. प्रियाच्या पायावरती कोणतीही खून नसते आणि सायलीच्या पायावर मात्र ती जन्मखून असते. आता हे काय चाललंय हे पूर्णा आजीला काही समजत नसतं. पूर्णा आजी आता प्रियाला विचारू लागते, अगं प्रिया, तुझ्या पायावरली ही जन्मखून कुठे गेली आणि या मुलीच्या पायावरती ही जन्मखून कशी काय आहे? प्रियाकडे मात्र कोणतंही उत्तर नसतं. ती काही बोलत नसतं. सायली सगळ्या सत्याचा उलगडा करते आणि पैशांसाठी प्रिया किती लालची होती, तिने आश्रमात कसे पैसे चोरी केले होते, तिने काय काय केलं आश्रमात याबद्दल देखील सगळी माहिती सांगते व ती नेमकी आली कुठून होती याबद्दल देखील ती सांगते. आणि आता तिने कशा प्रकारे पैशाच्या लोभापायी सर्वांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक केली हे देखील सांगते. अर्जुनलाही सायलीच्या बोलण्यावरती विश्वास बसतो. प्रियाच्या गप्प बसण्यातच पूर्णा आजीला आता उत्तर मिळालेलं असतं आणि पूर्णा आजीला मात्र राहवत नाही. ती खूप रागावते. पूर्णा आजी आता प्रियाच्या थोबाडीत मारते आणि पूर्णा आजी देखील खूप रडू लागते. पूर्णा आजी आता प्रियाला बोलू लागते. पूर्णा आजी म्हणत असते की तुला आमच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला? इतका खोटारडेपणा. पूर्णा आजी देखील रडत असतात आणि इकडे सायली पूर्णा आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पूर्णा आजीच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहत असतात. आता पूर्णा आजी सायलीच्या गळ्यात पडते आणि माझी तन्वी म्हणून रडू लागते. पूर्णा आजीलाही समजत असतं की प्रतिमामधले गुण का बरं सायलीमध्ये आहेत आणि सायली नेहमी प्रतिमासारखंच का बरं वागते, तिच्या आवडी निवडी, तिचं राहणं हे सगळं प्रतिमासारखं का बरं आहे हे पूर्णा आजीला आता समजत असतं. पूर्णा आजीलाही नेहमी प्रश्न पडायचा
की सायली ही प्रतिमासारखी का बरं वागते. तिच्या आवडीनिवडी, प्रतिमासारखं बोलणं, तिचा समजूतदारपणा, हे सायलीमध्ये हे गुण कुठून आले. तर आता या गोष्टीचं उत्तर पूर्णाजीला मिळालेलं असतं. आता सायली हीच तन्वी असल्याचं सत्य कळेपर्यंतच्या मधील काळामधील जे काही महत्वाचे ट्विस्ट आहेत ते तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि ते आम्ही लवकरच अपलोड करणार आहोत. मला खात्री आहे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल आणि आम्हाला तुमच्या मनोरंजनाची संधी द्याल. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.